मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो। तसेच आज अर्थात आपण श्रीवर्धन तालुक्यातील एक छोटंसं गाव आपण खेरडी गाव, या खेरडी गावामध्ये एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय। अर्थात संकल्पदीप फाउंडेशन कपिल वास्तू प्रीमियर लीग 2026 या लीग मध्ये आपण सर्व हॅलो हॅलो चला आता होणाऱ्या सामना मैदानावरती आपण पाहू शकाल तर एका बाजूला मेघऱ्या संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्री सुवर्ण गणेश दिव्यागरा संघ आहे। नक्कीच तर मैदानावरती पहिला चेंडू सीमारेषा पार येतोय घणाघाती षटकार, नो प्लस षटकार, एकूण धावा मिळतील 7। नक्कीच कपिल वास्तू प्रीमियर लीग आपण 2026 या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन प्रथमतःच आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील एक भव्य दिव्य अशी अंडरम ओपनची स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। दरम्यानच्या काळामध्ये दिव्यागर विपक्ष मेघरे असा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। पहिला फलंदाज दर्शननी पुन्हा एकदा खेळून काढलाय। किती धाव मिळतील? 1 धावा, दुसरी धाव आणि तिसरी धाव या ठिकाणी मिळेल। श्री सुवर्ण गणेश दिव्यागर संघाला या ठिकाणी 3 धावा मिळतील। दिव्यागर या संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। नक्कीच स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सर आपण पाहू शकाल तर ओम जाधव, ज्याची चर्चा समस्त ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा असते, तोच ओम आता मैदानावरती पाहायला मिळतोय। 1 चेंडू आणि 10 धावा। नक्कीच थोडंसं महागडे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। माझ्यासोबत चेंडू हवेत, किती धावा मिळतील? झेल टिपला आणि ओम झालाय बाद। नक्कीच पहिली हादरा मेघरे आणि दिव्यागर यांच्यामध्ये जी होत असलेली मॅच अतिशय चुरशीची होत आहे। 1 विकेट गेलेला आहे। मला वाटतं दिव्यागर यांचा 1 विकेट गेलेला आहे। पुढचे प्लेयर आलेले आहेत। ऋतिक हे स्ट्राईकला आहेत आणि बॅटिंग करत आहेत ऋतिक। पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना मारता आला नाही आणि हा सुंदर असा फटका ऋतिकचा, हा स्ट्रेट ड्राइव्ह मारला, 1 रन घेतला। दुसरा रन घेण्याचा प्रयत्न परंतु समोरच्या फलंदाजाने त्यांना रोखलं। धावसंख्या झालेली आहे 12, संघाची धावसंख्या झालेली आहे 12। हा एक सुंदर स्क्वेअर कट मारलेला आहे आणि 1 रन घेतलेला आहे फलंदाजांनी। धावसंख्या वाढलेली आहे, अशामुळे धावसंख्या झालेली आहे 13। 5 बॉल 13 अशी धावसंख्या झालेली आहे। खरं म्हणजे या ठिकाणी 6 आणि 4 ची गरज आहे, कारण 1 रन 2 रन घेऊन जमणार नाही आहे। या ठिकाणी 4-6 ची गरज आहे। पुढचा चेंडू हा अतिशय सुंदर चेंडू होता, स्विंग झालेला चेंडू, अतिशय गुड किपिंग, चांगली किपिंग केलेली आहे। एक छोटेसेच किपिंग करणारे आमचे स्नेही आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाही पण सुंदर किपिंग। रोहित शर्मा 45 जर्सी रोहित शर्मा त्यांना म्हटलं जातं। या ठिकाणी सुंदर किपिंग। नेक्स्ट पुढची ओव्हर आहे, दुसरी ओव्हर टाकण्यासाठी मेघरेकडून येत आहेत। हा सुंदर फुलटॉस बॉल आणि फलंदाजांनी मारलेला आहे आणि डायरेक्ट तो फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे आणि फलंदाज बाद झालेले आहेत। अशा पद्धतीने किती फलंदाज बाद झाले? 2 फलंदाज बाद आणि धावसंख्या झालेली आहे 13। 2 फलंदाज बाद, धावसंख्या 13 आणि ओव्हर अतिशय सुंदर ओव्हर, 1 रन घेतलेला आहे। 14 ना 14
2-14 अशी परिस्थिती आहे. हा फुलटॉस बॉल हा पुन्हा एकदा टोळवण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा कॅच सरळ फिल्डरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा दिव्यागर संघाला धक्का. मला वाटतं 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 14. चेंडू किती शिल्लक आहेत? 3 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 4 आणि 6 ची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढचा फलंदाज याने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आकाशाने, परंतु चेंडू असा इन स्विंग झालेला, त्यामुळे फलंदाजांना थोडा मारताना खूप श्रम घ्यावे लागले आणि ते वाचले. पुढचा चेंडू हा टोळवण्यात आला. 1 धाव घेतलेली आहे फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु फलंदाज मला वाटतं रन आउट झालेले आहेत आणि अशा पद्धतीने रन घेण्याची गरज नव्हती आणि मला वाटतं 2 रन झालेले आहेत. 16 संघाची धावसंख्या झालेली आहे 16. जिंकण्यासाठी किती पाहिजे? ही पहिली बॅटिंग आहे ना. दिव्यागर संघाची 16 स्कोर असा झालेला आहे. लास्ट चेंडू बाकी आहे. लास्ट चेंडू दिव्यागर संघासाठी आणि कदाचित हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. मला वाटतं कॅच झालेले आहे, आउट झालेले आहेत, कॅच आउट झालेले आहेत. गुड किपिंग. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 16. जिंकण्यासाठी 17 म्हणून मेघरे या संघाला जिंकण्यासाठी 17 रनाची आवश्यकता आहे. अतिशय कमी स्कोर आहे. बघूया लवकरच दिव्यागर संघाने आपल्या टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित करावं. जर का आपण फिल्डिंग लवकरात लवकर वेळेच्या अभावी केले नाही तर तुम्हाला या ठिकाणी दंड आकारण्यात आलेला आहे असं आयोजकांचं या ठिकाणी आधीच नियमावली देण्यात आलेली आहे. 17ला विनिंग आहे. 17 रनांची आवश्यकता आहे. मेघरे संघाला 17 रनाची आवश्यकता आहे. मेघरे संघ बॅटिंग साठी येत आहेत. बॅटिंग साठी कोण येणार आहेत त्यांचे कोण कर्णधार असतील त्यांनी त्यांच्या कुठल्या एका फलंदाजाला या ठिकाणी नाव देण्यासाठी पाठवावं. मेघरे संघ बॅटिंग साठी कोण येत आहेत? हॅलो हॅलो. चला या ठिकाणी पहिलं सत्र या ठिकाणी खेळाचं संपतंय. अर्थात श्री सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना 16 धावा या ठिकाणी केल्यात आणि 17 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच समोर मेघरे हा संघ आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण मैदानावरती पाहू शकाल तर मला वाटतं सोहम आहे. त्यांच्यासोबत सोहम आणि मोहित अशी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला गोलंदाज दर्शनने टाकलेला पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू आणि कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. आणि पुन्हा एकदा आता मात्र पंच राकेश पवार यांची 2 हात बाहेर. नक्कीच 1 धाव मोफत धाव मिळेल. 1 चेंडू आणि 1 धावा. नक्कीच आपण जय गणेश स्पोर्ट्स या चला पुढील होणारा सामना असेल शेखाडी विपक्ष चिखलप CMCC चिखलप या दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकी करण्यासाठी यायचंय, फोटोग्राफीसाठी सुद्धा यायचंय. आणि मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो युवराज. कृपया आपण फोटो सेशनसाठी यायचं या ठिकाणी.
दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती आहे की आपण फोटो सेशनसाठी यायचं आहे. हो, पुन्हा एकदा चांगला आणि वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच आपण जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसले सुद्धा या स्पर्धेचा आपण लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आपण पाहू शकत आहोत. अर्थात मयुरेश मयेकर यांचा हा जय गणेश स्पोर्ट्स. आणि मैदानावरती पाहू शकाल तर 17 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. नक्कीच धावसंख्या थोडीशी लहान आहे, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला यशाकडे नक्कीच नेऊ शकेल. दर्शन आणि दर्शननी पुन्हा एकदा बीट केलाय. फलंदाजाला कोणतीही धाव या चेंडूवरती येणार नाहीये, कोणत्याही पद्धतीचं नुकसान या ठिकाणी होणार नाहीये. त्याचबरोबर आमचे परम मित्र 6 धावा या ठिकाणी झाल्यात. 1 to go. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू दर्शन यांचा आणि षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच 6 चेंडू आणि 11 धावा या ठिकाणी करायच्या आहेत, परंतु समोर गोलंदाज, ज्या गोलंदाजीची चर्चा समस्त श्रीवर्धन तालुक्यामध्ये असते, तोच ऋतिक चोगले, अर्थात फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला म्हटलं जातो, तोच ऋतिक चोगले. नक्कीच अगदी काहीच वेळामध्ये किंग कोहली संघाचा एक हिरा, श्रीवर्धन तालुक्यातील अंडरग्राऊंड क्रिकेटचा घारा म्हणून ज्याला उल्लेख केला जातो, तो रुचित पाटील सुद्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे समालोचक, आमचे मार्गदर्शक रमेश वाघे सर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणि फलंदाज मला वाटतं या ठिकाणी धावबाद झालाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. हॅलो. आणि मला वाटते पंचांचे 2 हात बाहेर. नक्कीच एकदा मोफत धाव या ठिकाणी मिळेल. आणि स्ट्रायकिंग एंडला पवन फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. आणि आकाशने या ठिकाणी चूक केली असं म्हणतात, तर चुकीला माफी नाही. नक्कीच तुम्ही धाव या ठिकाणी थांबवायला हवी होती. असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस. आपण जर झेल टिपू शकलात तर आपण सामना सुद्धा चांगल्या रीतीने टिपू शकाल. आणि ऋतिकने पुन्हा एकदा टाकलाय, नक्कीच डॉट केलाय. कोणती धाव याही चेंडूवरती येणार नाहीये. आता मात्र समीकरणात आपण पाहायला गेलो तर आणि फलंदाज बाद. दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. विजयासाठी एक मोठा प्रहार. चेंडू पाठवावा लागेल सीमारेषा पार. आणि उलट वंशू आलेला आहे. आणि फलंदाज बाद. ओहो, काय सुरेख गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. म्हणजे एका चेंडूवरती षटकार जरी आला तरी पण मेघरे हा संघ. आणि लास्ट बॉल 1 to go. श्री सुवर्ण गणेश दिव्यागर संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. आपण या ठिकाणी आलात आणि कपिल वास्तू प्रीमियर लीग मध्ये आपण आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलात.